त्या निमित्ताने आपण जमलात। खरं तर या मातेच्या मुलांना मी या ठिकाणी त्यांचं तोंड भरून कौतुक करेल की आपल्या मातेच्या स्मरणार्थ चौथं पुण्यस्मरण आणि इतक्या मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा आपण संपन्न करताय। तुम्ही केलेल्या आईच्या निमित्तानं या भगवंताचं गुणगान जे घडतं आहे, नक्की जिथं असेल तिथं त्यांना याचा लाभ होत असतो। हा जो काही परिवार आहे, मला आपल्याला असं विचारायचं आहे, ज्या काही भगिनी आहेत, भारतीताई आणि मायाताई, त्यानंतर अविनाश भाऊ आणि ऋषिकेश भाऊ, मला आपल्याला असं विचारायचं आहे, आता आपण काय केल्यानंतर आपल्या सुशीलाबाई परत येतील? कधीच येणार नाही। एकदा आई मातीच्या आड गेली ना, नाही भेटत कधीच। तुम्ही किती आई आई करा, आहे तोपर्यंतच। नाही रे, आईची सर कधीच नाही येणार दादा, सक्की मावशी असली तरी नाही। आई आईच असते। मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळलं। रडाल तुम्ही सगळ्या, रडाल। बहिणीनो, तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद माहिती का? जोपर्यंत माहेरात तुमची माय जिवंत। एकदा आई गेली ना, समजायचं आता हक्काचा उमरा नाही राहिला चपला सोडायला। आई हा खरा आनंद आहे दिवाळीच्या सणाचा तुमचा। मुलगी आणि आई हे धड वेगळी, दोघीचा आत्मा एक असतो। खरं सांगू का, सगळ्यात जास्त जीव आईचा मुलात असतो, मुलात असतो गड्या। आई हा खूप मोठा आधार आहे मुलाचा। लेकरा करता स्वतः मरण पत्करते, तिचं नाव आई आहे। कसं विसरता तुम्ही? जर डॉक्टरांनी बोलावून घेतलं, तुम्हाला बोलावलं, रामभाऊ मुलगा जगल नाही तर तुमची पत्नी, काय करू? त्यावेळेला नावेलाजानं निर्णय घ्यावा लागतो। मुलगा गेला तर चालेल पण पत्नी वाचवा। पण ज्या वेळेला त्या आईला कळतं ना, डॉक्टर म्हणतो कोणी कोण आबुदी आली, डॉक्टर झालो। काय झालं डॉक्टर? ताई, एकतर तुम्ही जगाल नाही तर तुमच्या वंशाचा कुलदीपक जगेल। त्यावेळेला ती आई काय करते? ऐका ना, डॉक्टरचा हात धरते रे, डॉक्टरचा हात धरते आणि आपल्या डोक्यावर ठेवते। डॉक्टर, माझी शपथ आहे तुम्हाला, डॉक्टर पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, मी मेली तरी चालेल डॉक्टर, पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरता कामा नये। तिचं नाव आई आहे, ती आई आहे। कसं विसरता? मला वाटतं अकोले तालुक्यामध्ये किळी नावाचं गाव आहे, घडलेला इतिहास आहे। गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांनी देखील रामायणात त्या गोष्टीचा उल्लेख केलेला। एवढासा 7-8 वर्षाचा मुलगा बिबट्या वाघानं पळवला आणि 9 वारी पातळ नेसलेली फाटक्या लुगड्यातली माय, कळालं का आपला मुलगा वाघानं पळवला। अरे पळत चाललेली वाघाच्या पाठीमागे, भय वाटत नाही तिला मुलाकरता, पळत जाते आणि जाऊन लेकराच्या मांड्या धरते। डोळ्यापुढे चित्र आणा, वाघाच्या तोंडात मान आहे आणि आईच्या हातात मांड्या आहे। किती अंतर आहे वाघाचा आणि आईचा। जी लेकरा करता मरायला भीत नाही, निस्वार्थ प्रेम हे निर्भय असतं, भीतीच नसते त्याच्या। त्या वाघानं जोरात मान दाबली, मुलगा मरण पावला, मान सोडून दिली। ऐका, वाघाच्या तोंडातून मान सुटलेली आहे, पण आईच्या हातातल्या मांड्या नाही सुटल्या रे। तशाच आहे। बापाला कळालं मुलगा वाघानं पळवला, दगड उचलला, झेपल तेवढा, पळत चाललेला बाप आहे, 500 फुटावर आहे, वाघ दरीत आहे। 500 फुटावरती बाप पाहिला, दगड पाहिला हातातला, वाघ डरकाळी फोडतो। डरकाळी ऐकली आणि बापाच्या हातातला दगड सटकला।
बापाच्या हातातला दगड सटकतो, पण आईच्या हातातल्या माट्या नाही सुटल्या. काय आई असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. घे जन्म फिरोनी येईन मी पोटी, कोटी ठरून देवा ही एकास मोठी. प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, बोलावू तू जाता मी कोणत्या उपाय. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सेवा करा. ऐका, तुमची जितकी गरिबी असेल ना तितकी आईला काळजी असते. तुम्ही दरवाजात जाऊन उभ्या राहतात, तुमच्या भावाचा मुलगा खेळत असतो आणि पडत जाऊन तुमच्या आईला सांगतो, ए आजी आत्या आली. आत्या शब्द ऐकाव तुमच्या आईनं, काय आनंद होतो. सफेद केस आहे, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, मुखात दात नाही, निचेष्टीत असते, हातात काठी असते. पण ज्या वेळेला तुमच्या भावाचा मुलगा सांगतो ना आत्या आली, आज हातातली काठी निघून जाते. दान दान दरवाजापर्यंत चालत येते तुमची माय. तुमच्या तोंडावून असा हात फिरवते, रे फार दिवसातून भेटलीस माझी माय. हाताला धरते, आतमध्ये नेते. सुखदुःखाच्या गोष्टी होतात. इथलची एक मेघ तुम्हाला माहिती नाही, तुमच्या आईचं आणि सोनाचं भांडण झालेलं आहे. पण तुम्ही ज्या दिवशी जातात ना तुम्हाला कळू देत नाही. सोनाच्या पुढे जाते आणि असा हात जोडून सांगते, आपला असल ते असल घरात, पण तिला कळू देऊ नको बरं का. काय आई, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला का. आई मायेचा सागर आहे, म्हणून विसरू नका आई बापाला. शेवटचं बोलणार आणि थांबणार आहे. जसं या मुलांनी आपल्या आईची आठवण म्हणून 4थ्या वर्षी देखील पुण्यस्मरण आहे कशी सेवा केली असेल ऋषी भाऊ, अविनाश भाऊ. म्हातारपणात सेवा नाही करायची ना, करू नका. पण आपल्या म्हाताऱ्या आईला टाकून बोलत जाऊ नका रे. तुम्ही एक वाकडा शब्द बोलता ना, जसा पहारीनं घाव घ्यावा जमिनीत तसा घाव पडतो म्हाताऱ्या माणसाच्या काळजाला. 10 वर्ष जगणारी तुमची आई 5च वर्षात जाईल बरं का. सांभाळा. एखाद्या वेळेला सून बोलली ना, जाऊ द्या परक्या घरातून आलेली, पण पोटचा पोरगा ज्या दिवशी बोलतो ना त्या दिवशी सहन होत नाही बरं का. सांभाळा रे. सेवा कमी करा, पण म्हाताऱ्या माणसाला टाकून बोलत जाऊ नका. पहिली गोष्ट रक्ताची नाती सांभाळा, नका तुटू देऊ. परमार्थ थोडा लांब आहे, आधी प्रपंच शिका. माझ्या बहिणीनो, भावा भावानो, वैर करू नका. जेवणा करता अख्खा जिल्हा बोलवा, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. दादा सांभाळा, रक्ताची नाती जपा. विनंती आपल्याला. 2 वाक्य सांगणार आणि थांबणार आहे. देवाची सेवा केली चंदू महाराज आणि आईबाप भेटले. अजून नाही ऐकलं मी. देवाची सेवा केली ना आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. पण आई बापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही, समोर येऊन उभा राहिला. किती दिवस झाले? 28 युग झाले अजून उभा राहिलेला आहे. आई बापाची चाललेली सेवा. माय बापे केवळ काशी
तेने नव जावे तीर्थाची सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. ज्याला कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती करायची असेल ना, विश्वासानं खात्रीनं सांगतो आपल्या आई बापाची सेवा करा, कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती होते. ही माय बापाच्या सेवेतली ताकद आहे. म्हणून या मातेच्या निमित्तानं सेवा घडली. मी देवाला विनंती करेल ज्याही ठिकाणी असतील ना त्या ठिकाणी परत कधीतरी या लोखंडे परिवारामध्ये कुळामध्ये आमच्या सुशीला मातेला जन्माला घाल आणि साधू संताची समाजाची आणि स्वाध्याय परिवाराची सेवा परत त्यांच्या हातून घडावी. मला वाटतं इथं भावफेरी वगैरे निघते ना आपल्याकडं अजून. वा वा. म्हणून मोठं कार्य परत त्यांच्या हातून घडावं अशी ज्ञानोबारायाचरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय. हा बोलिलेले कुडे वेडी वाकुडे उत्तरे. क्षमा पराध नाही उच्चारिला अधिकार पराध महाराज. का म्हणे ज्ञानेश्वरा का पाया क्षमा पराध महाराज. ज्ञानदेव